मुंबईमध्ये जर मराठ्यांनी येण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर डायरेक्ट कारवाई केली जाईल. काही काही लोक टोकाचं पाऊल उचलतायत, मुंबईमध्ये येण्याची भाषा करतायत. अशाला आम्ही आमच्या कायद्याने त्यांना दाखवू. संविधान सुविधा सुव्यवस्था यांची बिघडायचं काम चालू आहे. तसंच मराठा तरुणामध्ये समजून घेण्याची मानसिकता नाही आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न नीट समजून घ्या. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसी समाजाचा विरोध आहे असं वक्तव्य काही गेल्या दिवसापासून अजितदादा करत आहेत. तर अजितदादांचा मराठा आरक्षण हे मिळव हा त्यांचा हेतूच नाही. तर आपण कसा हेतू नाही हे आपण आपल्या व्हिडिओमधून जाणून घेऊया. सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि दादांचे जे समर्थक आहेत त्यांनी ते जरूर पहा. कारण पुन्हा काय बोलताल, आमच्या दादांबद्दल असा बोलला, आमच्या दादांबद्दल तसं बोलला. एक तर पहिल्यापासून आपण जेव्हापासून मराठा आरक्षणाची मनोज जरांगे पाटलांनी लढा उभा केला तेव्हापासून पहा सर्व नेते जरांगे पाटलांना भेटायला गेले. फक्त काही ठराविक नाही गेले. त्यात हे अजितदादा पवार येतात. त्यानंतर ते भेटायला तर ते गेलेच नाही कधीच. त्यानंतर त्यांनी कोणतंच असं मराठा समाजाविषयी सकारात्मक भाषा केली नाही की मराठा आरक्षण द्यावं असं तसं. हे त्यांनी कुठंही केलेलं नाही. एखाद्या ठिकाणी जे केलं का केलं तर मराठा समाजाला वाटलं पाहिजे बाबा अजितदादा यांचं बरोबर आहे, अजितदादांची पण भूमिका आहे मराठा आरक्षण मिळावं म्हणून. तर पण ही मुळात भूमिका नाही आहे. हे आपण सविस्तर आपल्या व्हिडिओमधून जाणून घेऊया. तर का नाही आहे हे बघा. मेन गोष्ट एक तर जर मराठा तरुणांना आरक्षण दिलं, त्यांना नोकरी लागल्या तर आमचे झेंडे कोण धरणार, आमच्या मागं कोण पळणार, आम्हाला दादा दादा कोण म्हणणार. तर असं एक त्यांचा एक हेतू असेल. एक तर आता अपात्रतेचा निकाल शिंदेचा लागणार आहे. तर अपात्र शिंदे जर ठरले तर त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल. तर राजीनामा दिला तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, तर ते होणार अजितदादा पवार. त्यासाठी जर तसं करायचं असेल तर मराठा आरक्षणाच्या विरोधात एक तर बोलावं लागेल किंवा मराठा आरक्षणाचा लढा कुठेतरी थांबवावा लागेल. एक तर त्यानंतर एक ते 7,000 कोटींचा जो घोटाळा झालेला आहे तो जर एक मिटवायचा असेल तर भाजपच्याच मतावरती आपल्याला बोलावं लागेल, त्यांच्या मनावरती चालावं लागेल. कारण 7,000 हा कोटींचा घोटाळा काय 500-600 रुपयाचा घोटाळा नाहीये. तर हा कितीपर्यंतचा घोटाळा हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि हे सगळं मिटवण्यासाठी कुठंतरी ह्या 7,000 कोटींचा घोटाळा जिरवण्यासाठी एक अजित पवारांचा हेतू असेल. आणि जर मराठा तरुणांना जर नोकऱ्या लागल्या तर हे आपले काही झेंडे धरणार नाहीयेत. आणि जे 70 वर्षापासून आपण ह्यांना आतापर्यंत खांद्यावर हात टाकला की हा झाला आपला, हा आमचे दादा असं म्हणणार, असं म्हणत आलेत मराठा समाज आतापर्यंत. त्यांना काय एकदा गोड बोललं थोडं की लगेच बघा ते मराठे अजित पवारांना माहिती आपण 70 वर्षापासून केलेले आणि नंतर मुंबईमध्ये येण्याची भाषा करतायत. हे अजितदादा तेच आहेत ज्यावेळेस ते सत्तेत नसताना मराठा आरक्षणाच्या मोर्चामध्ये सामील व्हायचे, बोलायचे मराठा आरक्षण मिळेपर्यंत मी पण गप्प बसणार नाही. रस्त्यावरती बसायचे आधी दादा, तुम्ही मागचे व्हिडिओ बघा यामध्ये. ते पण मुंबईमध्ये झाले त्यावेळेस का कायदा आणि सुव्यवस्था बिघडली नाही, आताच बिघडल का मराठी यायला लागले म्हणून. आणि आतापर्यंत पुन्हा काय बोलतात, शांततेची भूमिका घ्या, समजून घ्यायची मानसिकता नाही. का मानसिकता नाही, किती दिवस आता तरी मला साधारणतः सप्टेंबरमध्ये मनोज जरांगे यांनी लढा उभा केला असेल तेव्हापासून जरांगे पाटील हे समजून घेतात. पुढं पण शांततेनेच आंदोलन करण्याचा प्रयत्न करतात. पण असा किती दिवस मराठा समाज हा शांत बसणार आहे? का उगाच त्यांना नादी लावायचं, कुठेतरी नादी लावायचं. समजून घ्या आमची पण भूमिका आहे मराठा आरक्षण मिळण्याबाबत. कोणती भूमिका आहे तुमची? कवा तुमचं आता मुख्यमंत्री पदावर तुम्ही बाजूला गेल्यानंतर, सत्ता बदलल्यानंतर तुमची भूमिका आहे का? पुन्हा आता काय एक नाही, पुन्हा शिंदे आणि फडणवीस ज्यावेळेस मराठा आरक्षणाच्या बाबतीत दिल्लीला चर्चा करायला गेले तेव्हा अजित पवार हे दुसऱ्या दौऱ्यावर होते. तिकडं दुसरीकडे काहीतरी त्यांचे सभा चालू होत्या, कुठं दुसरीकडे दौरे करत होते. तर ह्यातून मराठा समाजाने पूर्णपणे लक्षात घेतलं पाहिजे की अजित पवारांची कितीपर्यंत आपल्या मराठा तरुणापर्यंत मराठा समाजापर्यंत यांचा हेतू आहे की मराठा आरक्षण मिळावं म्हणून. आणि पुन्हा हे मराठा जर तरुणांनी लक्षात घेतलं नाही, मराठा समाजाने जर लक्षात घेतलं नाही तर येत्या वेळेस
आपल्या मराठा समाजाला भीक मागायची वेळ येईल हे आत्ताच काळाची पावलं मराठा समाजाने ओळखले पाहिजेत. किती दिवसापासून आतापर्यंत 70 वर्षापासून मराठा समाज हा आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे. पुन्हा नंतर पाहायला गेलं तर आपण एखादं गरीब कुटुंब असेल, अनेक मुलं ही शिक्षणापासून एक वंचित राहिलेत. कारण आरक्षण मिळालं नसल्यामुळे त्यांना शिकता येत नाही, मोठमोठ्या कॉलेजची फी भरता येत नाही, म्हणून एक तर वंचित राहिलेले. वंचित राहिले तर धरा यांचे नेत्यांचे झेंडे धरा. मी असा आमचा असा पक्ष, आमचा तसा पक्ष असं बोलून करा काहीतरी. पण हे तुम्हाला तरुणांनो लक्षात घ्या की आपण किती दिवस करणार आहेत. तुम्ही 20 वर्षात जोपर्यंत कार्यकर्ता राहताल तोपर्यंत आहे, आणि नंतर 20 वर्षानंतर कार्यकर्ता झाला कुठेतरी तुम्हाला मग तालुका पद दिलं जाईल. ते पण तालुका पद 20 वर्षानंतर. आणि 20 वर्ष नुसतं कार्यकर्ता होऊन मागं फिरा, गळ्यात झेंडे घाला, आमचा दादा, आमचा ह्यो, आमचा त्यो हे करीत तुम्ही फिरून अन्यथा नंतर भीक मागायची वेळ येईल. ही आताच तरुणांनी सावध झालं पाहिजे. आपल्या मराठा आरक्षण मिळण्यासाठी पूर्णपणे सगळ्यांनी ताकदीने उभा राहिलं पाहिजे. मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दिला पाहिजे. गरीब कुटुंबातील सामान्य शेतकऱ्याचा मुलगा हे जरांगे पाटील आहेत. ते काही राजकीय नेत्यांच्या नाही आहेत ज्यांच्याकडे पैसा भरपूर संपत्ती आहे म्हणून काहीतरी समाजाला भडकवा, काहीतरी करा, असा जरांगे पाटलांकडे काही हेतू नाहीये. ती मराठा आरक्षणासाठी कित्येक वर्षापासून लढत आहेत. इकडं संपत्ती त्यांच्याकडे काही नाही, साधं पत्र्याचं घर आहे. तुम्ही पाहिलं असेल अनेक मीडियावरती, तरी तुमच्या कसं लक्षात येई नाही. तरी तुम्ही हेच करणार आहेत का? आमचा दादा कोणचा, आमचा ह्यो, आमचा त्यो, आमचा नेता, हे गोष्ट तुम्ही परवा सर्वांनी सोडून दिली पाहिजे. आणि मराठा आरक्षणाच्या लढाईत हे आपण उतरलं पाहिजे. जर आपण आता जर काळाची पावलं नाही ओळखले तर पुढील येत्या काळात आपल्याला हे गुलामीच करावं लागणार आहे. आणि आपल्याला तेच करावं लागणार आहे. ह्याचे झेंडे घाला, धरा आणि ह्यांचे गमजे घाला आणि चला आपलं फिरत ह्यांचा प्रचार करा, त्यांचा प्रचार करा. ह्यातच तुमचं आयुष्य निघून जाईल आणि नंतर तुम्हाला फक्त पश्चातापाची वेळ येईल. तुम्ही नंतर बोलताल की हा व्हिडिओ ह्या बोलला होता हे खरंच होईल. जर आपण काळाचे पावलं नाही ओळखले, जर आता आपल्याला एक मराठा आरक्षणासाठी एक खंबीर नेतृत्व मिळलंय. आतापर्यंत 58 वर्ष झाले, त्यात कोणीही नेतृत्व चांगलं आपल्याला मिळलं नव्हतं. आता जरांगे पाटील हे खंबीर नेतृत्व मिळलंय, तर त्यांच्याशी पूर्णपणे पाठीशी उभा राहा, त्यांना पूर्णपणे सपोर्ट करा. आणि जास्तीत जास्त आपल्याला आरक्षण तर सरसकट पाहिजे, ही जरांगे पाटलांची मागणी. मग सरसकट आपण काच गेलं नाही पाहिजे? मुंबईला हे सरसकट सगळ्यांनी गेलं पाहिजे आणि सगळ्यांनीच मराठा आरक्षणासाठी पूर्णपणे ताकदीनिशी जरांगे पाटलांना सपोर्ट केला पाहिजे. कुणी सांगल जरांगे पाटील मॅनेज झाले तर पुढं काय झाले असले ह्या लोकांच्या लक्ष देऊ नका. आताचाच काळ आहे, लोक आपल्याला फूट पाडण्याचा प्रयत्न करतील. मराठा विषयी आपल्याला वंचित ठेवण्याचा प्रयत्न करतील लोक. कारण लोकांना हे समाजाचं चांगलं हो वाटतंय, हे असं कोणाचीच भावना नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण कित्येक दिवस आपण फक्त ह्यांची झेंडे धरणार आहात हे लक्षात घेतलं पाहिजे. नाहीतर येता काळ आपल्याला माफ करणार नाही मुलांना, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पूर्ण मराठा समाजांनी पण लक्षात घेतलं पाहिजे. नंतर आपल्याला फक्त भीक मागण्याची वेळ येईल. कारण एक तर आता हे सरकारचा कसं का, आता हे सत्तेधाऱ्यांचे राजकारण लोक आहेत. जर मुलगा शिक्षणापासून वंचित राहिला तो जास्त डोकंच लावित नाही. काय करतो, फक्त ह्याचे झेंडे धरतो, त्याचे झेंडे धरतो, गावात फिरतो, नंतर कुठतरी पुढारी होऊन कुठतरी तालुका अध्यक्ष मिळवतो, बस तेवढंच. अध्यक्ष झाल्यानंतर तुम्हाला एखादी गाडी गिफ्ट देऊन तुम्हाला नादी लावलं जाईल. तसं आत्ताच पण अजित पवारांनी नवीन वर्षाबद्दल त्यांना एक गाडी गिफ्ट दिल्यात अनेक लोकांना, अध्यक्षांना. जेवढी संपत्ती अजितदादांकडे 7 पिढ्या बसून खाता येईल एवढी अजित पवारांकडे संपत्ती आहे. हे आपण समाजाने लक्षात घेतलं पाहिजे. आपण काय होणार नाही, आपण फक्त भिकारी होतो. तालुका अध्यक्ष असलो होऊन आपल्याला काही मिळणार नाही. शेवटी आपल्याला भिकारीच राहावं लागेल. हे समाजाने लक्षात घ्या आणि जरांगे पाटलांना पूर्णपणे पाठिंबा द्या. कित्येक वर्षाची ही आपल्याला अन्याय झालेला, जर ह्यातून आपल्याला सुटका करायची असेल तर आपल्याला ही आरक्षणाची लढाई ही पूर्णपणे जिंकावी लागेल. अन्यथा आपल्याला ही गुलामी करावंच लागेल. हे तुम्हाला वारंवार ठणकावून सांगतोय. ही पूर्णपणे मराठा समाजाला विनंती आहे. आणि कुणी जर सांगन जरांगे पाटील मॅनेज झाले तर असं झाले, ह्यांचं बिलकुल ऐकू नका. आपल्या भूमिकेवरती ठाम राहा. आपल्याला फूट पाडण्याचा प्रयत्न करतील, यांच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका, ही तुम्हाला वारंवार विनंती करतोय. एवढं बोलून मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
एवढं बोलून पण तरी पण काही नालायक नीच वृत्तीचे लोक आपल्या मराठा समाजातील बोलते ना, शिव आमचा दादा, आम्ही आमच्या दादांचे. अरे बावटांनो, मराठा आरक्षणाचा प्रश्न तुम्हाला महत्वाचा नाही. आपल्या भविष्याचा आयुष्याचा प्रश्न आहे, ते तुम्हाला महत्वाचा नाही. पण तुम्हाला राजकीय नेते हे आपल्याला जास्त महत्वाचे झाले, ते आपण लक्षात घ्या. तुम्हाला हे विनंती, हात जोडून विनंती करतोय. आणि मुंबईला सर्वांनी सरसकट या, ही नम्र विनंती. आणि जर आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक भी काही करू नका. तुम्हाला जर कोणत्या विषयावर अडचण वाटलं बा, हे मुद्दा माझा कुठेतरी चुकतोय, तर कमेंट करा, अन्यथा कमेंट करू नका.